शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली। राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठीची तारीख जाहीर करण्यात आल्या, परंतु या कर्जमाफीचा लाभ घेताना अनेक शेतकरी बांधव आता रडणार आहे। बघा, त्याचं कारण म्हणजेच की बघा, आता सरकारच्या माध्यमातून अशा अटी व असे नियम या ठिकाणी लागू करण्यात आले। आता ते शेतकऱ्यांना इथं आता झोपावेच लागणार आहे। आणि बघा शेतकरी मित्रांनो, लाखो शेतकरी बांधव आता या निर्णयाच्या बाबत अपात्र होणार आहे। या ठिकाणी त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। आज एक नवीन अपडेट याबद्दल सरकारच्या माध्यमातून समोर आलं। राज्यातील आता काही शेतकरी बांधव इथं बघा या कर्जमाफीच्या फायद्यापासून वंचित राहणार आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार, पण काही ठराविक बँकांची त्यांची कर्जमाफी होणार आहे आणि काही बँका यामधनं रद्द करण्यात आलेल्या आहे। तुम्हाला चांगलंच इथं माहिती आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यासाठीची पूर्णपणे तयारी या ठिकाणी झालेली आहे। समिती सुद्धा या ठिकाणी सरकारने नेमलेली आहे। आता तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे। 30 जून 2026च्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, परंतु सरकारने लावलेल्या अटी व नियमानुसार या ठिकाणी कर्जमाफी करणार आहे। आता अटी व नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून इतके लावण्यात आलेले आहे की ज्यामध्ये भरपूरसे शेतकरी आता अपात्र होणार आहे। आता एक नवीन GR नुसार इथं सांगितलं आहे, फक्त राज्यातील 8 बँकांची कर्जमाफी करणार आहे, बाकीच्या बँकांची कर्जमाफी होणार नाही। तुम्हालाही स्वतःचं या ठिकाणी आता भरावं लागणार आहे की तुम्ही जर या कर्जमाफीच्या फायद्यामध्ये आता तुम्ही बसणार की नाही बसणार, हे देखील तुम्हाला चेक करावं लागणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता इथं सांगण्यात आलेलं आहे। अनेक बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही, अनेक बँकांचं या ठिकाणी आता जसं की विलिनीकरण झालेलं नाही, त्यामुळे आता जवळपास राज्यातील 14 बँका या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहे। आता 14 बँकेतील जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर तुम्हाला ते स्वतः इथं कर्ज भरावं लागणार आहे, तुम्ही वाट बघू नये असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कर्जमाफी होणार, परंतु आता इथं आनंदाची बातमी कोणत्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी इथं धक्का देणारी बातमी आता सरकारने सांगितलेली आहे। राज्यातील महत्त्वाच्या 8 बँकेतील कर्ज इथं होणार माफ आणि बाकीच्या बँकांमधनं आता रद्द करण्यात आलेलं आहे। त्यामुळे 8 बँकेतील तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल आणि कर्जमाफीची तुम्ही वाट बघत असाल तर ते सर्व कर्ज तुमचं माफ होणार आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी करण्याचं इथं ठरलं आहे। परंतु आता सर्वांची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही, ही काळजीपूर्वक तुम्हाला बातमी समजून घ्यायची आहे। राज्यातील महत्त्वाच्या या 8 बँकेत आता सरकारने निवडलेल्या आहे, त्या बँकेतले जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर या सर्व कर्जमाफीचा फायदा या 8 बँकांना होणार आहे। येणाऱ्या मार्च 2026च्या बजेटमध्ये त्यासाठी तरतूद आता होणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, बरोबर बघा 30 जून 2026च्या आतमध्ये कर्जमाफी या ठिकाणी होणार, परंतु सर्वांची कर्जमाफी होणार नाही। यासाठी काही अटी आणि नियम लावण्यात आलेले आहे झालेल्या। आता बघा नवीन एक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता या बँकांच्या संदर्भातील एक नवीन अपडेट त्यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्जमाफीची वाट बघत असाल तर या 8 बँकांची तुमची कर्जमाफी होणार आहे। कोणकोणत्या त्या 8 बँकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे ते देखील तुम्हाला मी सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा, काल एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। आता राज्य सरकारने 14 बँका या ठिकाणी कळवण्यात आलेल्या आहे। आता बघा, म्हणजे 14 बँकाचं जे काय आता अपात्रतेची यादी आहे त्यांनी आता सिलेक्ट केलेली आहे। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महत्त्वाचं उत्तरे सांगितलेली आहे। अनेक पत्रकारांनी विचारलं, सोशल मीडियावरती बातम्या पसरू लागल्या, अनेक कर्जमाफीसाठी आता बघा नियम आणि अटी लावण्यात आलेल्या आहे। आता याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलेले आम्ही श्रीमंत शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी ही अट आणि नियमानुसार करणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यातच एक नवीन अपडेट मुख्यमंत्र्यांनी सांगितली, राज्यातील सर्वच इथं बँकांमध्ये या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही, कारण की अशा बँका आहेत अनेक शेतकऱ्यांच्या चुकीच्या मार्गाने त्या बँकातील कर्ज आता काढून ठेवलं आहे, त्यामुळे अनेक बँकांना कर्जमाफीचा फायदा इथं होणार नाही। फक्त 8 बँकांची इथं कर्जमाफी मुख्यमंत्री करणार, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे, शेतकरी बांधवांना इथं महत्त्वाचा प्रश्न पडला आहे। म्हणजेच बघा, आमच्या बँकेतील आता जे कर्ज आहे आम्ही काढलंय त्या कर्जाची आता तुम्हाला इथं माफी मिळणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकऱ्यांची आशा इथं निवडलेली आहे, ज्यामध्ये आता त्यांनी ओळखीचं जसं की ओळख घेतलेली आहे। बघा, मॅनेजरशी आता तिकडे त्यांनी झगडा केलेला आहे, आता तिथं त्यांनी ओळख काढलेली आहे, चुकीच्या मार्गाने त्यांनी आता कर्ज काढून ठेवलं तर त्या सर्व कर्जाची इथं परतफेड तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे। आता शेतकरी बांधवांना समजून घ्या, आता सांगितल्याप्रमाणे राज्यातील फक्त 8 बँका या ठिकाणी आता निवडण्यात आलेल्या आहे। जर मग आता सरकारने इथं ठरवलेल्या या 8 बँकेतील तुमचं कर्ज माफ होणार, मग या 8 बँकांच्या लिस्टमध्ये तुमच्या बँकांचा समावेश सरकारने केलेला आहे का हे नक्की तुम्हाला पाहायचं आहे, कारण की बँकांची यादी पाहिल्याशिवाय तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही।
बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा लाभ आता घेता येणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती समजून घेऊया. आता बघा बच्चू भाऊ कडूंनी इथं नागपूरला केलेल्या आंदोलनामध्ये आता कर्जमाफीची तारीख इथं जाहीर करणं भाग पडलं. आता बघा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यामध्ये आता येणारा मार्च जो काही असणार आहे त्यामध्ये आता बजेटमध्ये ज्या घटकांचा इथं नियमामध्ये बसणारे जे काही शेतकरी असणार आहे, अटींमध्ये बसणारे जे काही शेतकरी असणार आहे त्यांचीच आपण कर्जमाफी करणार, अन्यथा इतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही, असं आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही या तरतुदीमध्ये जर बसत असाल, या नियम आणि अटींमध्ये तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार, अन्यथा तुम्हाला देखील कर्जमाफीपासून वंचितच राहावं लागणार. शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न इथे विचारलेले आहे, म्हणजे कोणकोणत्या बँकांचा कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे, किती बँकांचा समावेश करण्यात आला आहे, कोणत्या जिल्ह्यातील समावेश करण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्याचे इथं कर्ज माफ होणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिली बँकांची यादी मी तुम्हाला सांगतो, त्यामध्ये तुमच्या बँकेचं नाव तुम्हाला नक्की बघायचं आहे. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बँक ऑफ बडोदा. त्यानंतर बघा ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बघा भरपूरशा बँकांचा यामध्ये समावेश देखील करण्यात आलेला आहे. आणि बघा ग्रामीण बँक देखील यामध्ये असणार आहे, महाराष्ट्र बँक. बघा या सर्व बँकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. या बँकातलं जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर या सर्व बँका असणार आहे, राष्ट्रीयकृत ग्रामीण बँका असणार आहे, तर या सर्व बँकांचं कर्ज सरकार माफ करणार आहे. तर बघा तुम्ही या नॅशनलाइज बँकेमधलं जे काही तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर या सर्व तुमचं कर्ज माफ होणार आहे. युनियन बँक असणार आहे, नॅशनल बँक ऑफ इंडिया असणार आहे, यामध्ये पंजाब नॅशनल बँक, पंजाब. त्यानंतर बघा या सर्व गव्हर्नमेंट बँक आहे यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, या बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. बाकी ही होती कर्जमाफी संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट. तर 30 जून 2026च्या अगोदर तुमची लवकरच कर्जमाफी होणार. कर्जमाफीची तुम्हाला आतुरतेने वाट होती, आता त्याची तारीख जाहीर झाली, आता लवकरच तुमची कर्जमाफी मिळणार नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती जर का तुम्हाला डेली सर्वात अगोदर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.